नमस्कार. आज आपण सगळेजण संगीतोपचार या विविध रोगांवरच्या उपचार पद्धतीची माहिती घेण्यासाठी जमलो आहोत. सुरुवातीला आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आजची सामाजिक परिस्थिती कशी आहे. तर आजची सामाजिक परिस्थिती ही अत्यंत तणावपूर्ण अशी आहे. माणूस निसर्गापासून दूर जातोय. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस जास्त बहिर्मुख होत चाललेला आहे. याला कारण करमणुकीची वाढलेली साधनं, उदाहरणार्थ टेलिव्हिजन, मोबाईल. वेगवेगळ्या देशातलं संगीत आज मोबाईलवरती ऐकण्यासाठी घर बसल्या उपलब्ध असतं. त्यामुळे माणूस कुठेही बाहेर जात नाही. पूर्वी गाणं ऐकायचं तर मैफलीला बाहेर जावं लागायचं, लोकांत मिसळावं लागायचं. पण आज ती परिस्थिती उरली नाही. आज सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी राहत आहेत. माणूस सकाळी 9 वाजता बाहेर पडतो, ते गर्दीच्या रेट्यातून ऑफिसला जातो आणि कधीतरी रात्री 9:30-10ला घरी येतो. या संपूर्ण प्रवासामध्ये त्याला सूर्यदर्शन होत नाही, की चंद्रदर्शन होत नाही, की निसर्गाचं दर्शन होत नाही. आणि यामुळे त्याच्या मनावर एक विपरीत असा परिणाम होतो. तो काहीसा बहिर्मुख झालेला असतो. हिरव्या रंगाची कमतरता त्याच्या आयुष्यामध्ये भासत असते. आज विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. प्रत्येक जण आपापली सोय बघत असतो आणि आपल्या सुखाचा मार्ग शोधत असतो. सगळेजण सुखाच्या मागे धावत असतात, आनंदाच्या मागे धावत असतात. परंतु ते जवळ येण्याऐवजी, सापडण्याऐवजी दूरच पळत असतं. कारण त्याच्या या व्यस्त दिनचर्येमुळे त्याचा शारीरिक व्यायामही होत नाही आणि मानसिक आनंदाची प्राप्ती सुद्धा त्याला होत नाही. पुढे वय झाल्यावर तो एकटा राहू लागतो. कारण जवळचे सगळेजण कुठे निघून जातात आणि शेवटी मोठमोठ्या घरांमध्ये एकटा माणूस जगत असतो, आपल्या रोगांबरोबर झुंजत असतो. तर अशा या जीवन पद्धतीमध्ये मानसिक तसंच शारीरिक रोगांचं प्रमाण वाढत असतं. हे प्रमाण वाढत असतानाच वैज्ञानिक प्रगतीमुळे अनेक उपचार पद्धती सुद्धा विकसित झाल्या. त्याच्यामध्ये ॲलोपॅथी ही उपचार पद्धती प्रमुख आहे. परंतु ॲलोपॅथीमध्ये औषधांचे साईड इफेक्ट असल्यामुळे एकीकडून तर माणूस बरा होतो, किंबहुना त्याला तसं वाटतं, आणि दुसरीकडून त्याच्या इतर अवयवांवर त्या औषधांचा दोषयुक्त परिणाम होत जातो. आता या उपचार पद्धती किती आहेत? तर ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे,
व्हायब्रेशन थेरपी आहे, ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, ओरा आहे, प्राणिक हिलिंग आहे, रेकी, रत्नचिकित्सा, मंत्रचिकित्सा, चुंबकीय चिकित्सा, नॅचरोपॅथी, ॲरोमापॅथी, म्युझिक थेरपी त्यातली एक आहे, आणि क्लॅपिंग थेरपी. अशा अनेक थेरपी माणसाला रोगापासून मुक्त करण्यासाठी निर्माण झाल्या. परंतु माणसाची जीवनशैली बदलल्याशिवाय या सगळ्या थेरपी किंवा उपचार पद्धती माणसाला कसं बरं करणार? तर त्यातलीच एक उपचार पद्धती म्हणजे म्युझिक थेरपी किंवा संगीतोपचार पद्धती. तुम्ही म्हणाल की नुसतं संगीत ऐकल्यामुळे रोग बरा होऊ शकतो का हो? तर मी म्हणेन की जे सगळे शारीरिक रोग होतात ते मनावरच्या ताणामुळे होतात. आणि जर मन तुमचं प्रसन्न असलं तर मानसिक रोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि मानसिक रोगांपासून तुम्ही मुक्त झालात की शारीरिक रोग सुद्धा तुम्हाला होणार नाहीत. म्हणून मनावरती सकारात्मक परिणाम करणारे असं हे संगीत आहे. परंतु यात सगळं संगीत येत नाही, तर स्वराधिष्ठित संगीत म्हणजेच भारतीय अभिजात संगीत हे मोलाचा वाटा उचलतं. संगीत हे चांगलंच असतं, कुठलंही संगीत घ्या ते चांगलंच असतं, ते सकारात्मकच परिणाम करतं. परंतु भारतीय शास्त्रीय संगीत हे स्वराधिष्ठित असल्यामुळे ते आपल्या मनावरती जास्त चांगला सकारात्मक परिणाम करतं आणि मनाला आनंदी करण्याचा प्रयत्न करतं. या सकारात्मक संगीतामुळे काय होतं तर हे विज्ञानाने सिद्ध केलंय की सकारात्मक संगीत ऐकल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये जे काही स्त्राव असतात ते चांगल्या प्रकारे स्त्रवू लागतात आणि आपलं मन आनंदी होतं. तर हे स्त्राव कोणते? तर एंडोर्फिन्स, डोपामाइन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोनिन हे आपल्या मेंदूमधून स्त्रवत असतात. याला हार्मोन्स असंही म्हणतात. जेव्हा आपण चांगलं संगीत ऐकतो त्यावेळेला एंडोर्फिन्स हे जे द्रव्य असतं ते चांगल्या प्रकारचे इलेक्ट्रिकल सिग्नल्स देतात आणि वेदना कमी करतात. तर संगीत हे नॅचरल पेन किलर्स आहे. त्यानंतर डोपामाइन हे दुसरं द्रव्य पिच्युटरी ग्लँड म्हणून आहे. ग्लँड याचा अर्थ ग्रंथी. आपल्या शरीरात हजारो ग्रंथी आहेत आणि त्यातून वेगवेगळे हार्मोन्स स्त्रवत असतात. तर पिच्युटरी ग्रंथीमधून डोपामाइन म्हणून एक द्रव्य स्त्रवत असतं. जेव्हा कोणी आपल्या कामाचं कौतुक करतो किंवा आपण गायनवादन करतो किंवा गायनवादन ऐकतो किंवा ध्यानधारणा करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो, तो या डोपामाइन स्त्रावामुळे. म्हणून
कलाकाराचं नेहमी रसिकांनी तोंड भरून कौतुक करावं, म्हणजे त्याला एक प्रकारचं दैवी आनंद मिळतो. तिसरं आहे ते सेरोटोनिन. सेरोटोनिन हे पिनियल ग्लँड या ग्रंथीमधून स्त्रवत असतं. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो, सेवा करतो, ज्ञानदान करतो किंवा गायनवादन ऐकतो किंवा पुरेशी झोप घेतो, व्यायाम करतो किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कला शिकवतो, त्यावेळेला आपल्याला सुख आणि शांतीचा लाभ होतो आणि आपला मूड जो असतो तो नियंत्रित करतं. तेव्हा हे सेरोटोनिन. त्यानंतर ऑक्सिटॉसिन. ऑक्सिटॉसिन म्हणून हे जे हार्मोन आहे ते जेव्हा आपण प्रेमभराने दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक अथवा मानसिक जवळीक साधतो किंवा गायनवादन ऐकतो, त्यावेळेला हे स्त्रवतं आणि आपल्याला यातून आपल्या मनाला खूप मोठा आनंद मिळतो. आणि म्हणून गायनवादन हे ऐकलं जातं, अगदी पहिल्यापासून ऐकलं जातं आणि त्यातून आनंद घेतला जातो. आता हे कसं साध्य होतं हे आता आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघूया.